नमस्कार मंडळी, मस्त अशी थंडी पडली आहे आणि मस्त असं पालेभाज्याचा सीझन सुरू झालेला आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त खमंग असे मेथीचे पराठे किंवा मेथीचा थेपला। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या मस्त रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक मेथीची जोडी स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे, बारीक चिरून घ्यायचे आहे। त्यामध्ये मी इथे 4 चमचे तेल घातलेले आहे। तर इथे आपण तेल कोणतं वापरायचं आहे तर तेल इथे शेंगदाण्याचं वापरायचं आहे। साधं तेल घेऊ नका, नसेल शेंगदाण्याचं तर काही हरकत नाही, तुम्ही साधंही तेल वापरू शकता। सोबतच इथे मी लसूण आणि मिरची आणि ओवा म्हणजे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 मिरच्या आणि 1 चमचा ओवा क्रश करून घेतलेला आहे, तो यामध्ये घातलेला आहे। आता हे सर्व तेल आणि मिरची, लसूण मिरची हे सगळं हाताने सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत, भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, 1 मोठा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा जिरे घालायचं आहे। सो मंडळी, तो व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे आणि लागेल तसं आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे ज्यानुसार आपली मेथीची क्वांटिटी आहे त्यानुसार आपण ह्यामध्ये पीठ घालायचं आहे। पीठ थोडं थोडं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला अंदाजा लागेल। किमान 2 वाट्या जर इथे मेथी होती बारीक चिरलेली तर इथे मी 3 ते 3.5 वाट्या पीठ घेतलेला आहे। सोबतच इथे 1 मोठा चमचा भरून धना पावडर आणि हळद कमी वाटली म्हणून पुन्हा अर्धा चमचा हळद घातलेली आहे। जर तुम्हाला हे मेथीचे पराठे जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही ह्यामध्ये कांदा घालू नका, 1 ते 2 दिवस खायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये कांदा घालू शकता। आता थोडं थोडं पाणी घालत याचं एकदम टाईट डो तयार करायचा, म्हणजे एकदम कठीण पीठ मळून घ्यायचं आहे। कारण कठीण पीठ मळण्याचे कारण असे की मेथीची भाजी हे आपलं पाणी नंतर कट केल्यानंतर सोडते आणि आपलं पीठ सैलसर होतं, म्हणून जास्त पाणी न घालता कठीण पीठ मळायचं आहे। हे अशा पद्धतीचं पीठ मळून झाल्यानंतर वरून पुन्हा 2 चमचे आपण तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वरून पीठ सुकणार नाही आणि थोडा वेळ भिजण्याकरिता बाजूला ठेवायचं आहे। एक 10 ते 15 मिनिटांनंतर आपण पराठे करण्यासाठी घ्यायचे आहे। मस्तपैकी त्यातील एक छोटा गोळा घ्यायचा आहे, कोरडं पीठ वरून भरपूर लावायचं आहे आणि अलगदरित्या म्हणजेच आपण जशी पुरणपोळी करतो त्या रित्या आपण पराठे लाटून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मी किती अलगदरित्या लाटते आहे, कारण मेथी आपलं पाणी सोडत असते, त्यामुळे हे पराठे लाटताना खूप प्रॉब्लेम्स येतात। सो मंडळी, मराठी लोकांचा पराठा म्हटल्यावर तो मोठाच असणार, गुजराती लोकांचे एकदम छोटे छोटे असतात। छान असा पराठा लाटून झालेला आहे। आता इथे मी ऑलरेडी पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता, मस्त कडकडीत पॅन तापलेला आहे। आपण लाटलेला पराठा यावर घालून घ्यायचा आहे। 1 मिनिटाभरानंतर आपण तो उलटून घ्यायचा आहे, अजून एकदा उलटून घ्यायचा आहे। नंतर आपण त्यावर तेल लावायचं आहे, तेल सुद्धा भरपूर लावायचं आहे, कारण लवकर असे पराठे भाजले जातात नाही, तर हे पराठे भाजायला थोडा वेळ लागतो आणि जास्त दिवस टिकवण्याकरिता तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच असतं। ह्यामध्ये आलटी पलटी करत करत दोन्ही बाजूने अशा रीतीने प्रेस करत करत आपल्याला हा पराठा भाजायचा आहे। हा पराठा भाजण्याकरिता थोडा जास्त वेळ लागतो। तर मंडळी, तयार आहेत आपले मस्त असे खमंग मेथीचे पराठे किंवा मेथीचा थेपला। तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही वेगळी रेसिपी कशी वाटली, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, तर एकदा नक्की ट्राय करा।